किती थंडी आहे बापा. सकाळी सकाळी थंडी लागते बापा. तुमचं काम करायला मन नाही लागत बापा. कशा बापा बाया कामं करते काय माहित. मला तर 10 वाजेपर्यंत उठावच नाही वाटत त्या जागेवरून. मस्त उन्हच खात बसतो बापा मी. हो काकू झाले की काम तुमचं? सकाळी धुणं होते हो काकू ना बापा. माय झालं धुणं. मी धुणं माय कामं केल्याशिवाय मला बरं नाही लागत बाई. मग अल्लम टल्लम मग बसणं बरं वाटते मला. पहिले कामं झाल्याशिवाय माझी जीवच नाही तसं जागेवर बसत ना बाई. तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या असून जवानासारखे बाई भर कामं करता. आमचे म्हटलं 10 वाजेपर्यंत कामं नाही होत म्हटलं कोणते. बाईनं शिली कशी बसली राहते माय साऱ्या सकाळची. 11-12 वाजेपर्यंत ते भांडे नाही घासत, कोणतं काम नाही करत माया. घराला फळा नाही लावत म्हटलं. एवढी काही इले थंडी लागते का एवढी जवान असून ना माय. बाई बाई काय असं कामं करायची पद्धत असते का? मला नाही पटत बाई. हां मला साऱ्या बाया म्हणते काकू तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या असून 4 वाजता उठता आणि सारे कामं करता 10 वाजत. सारं माया झाल्याशिवाय मी बसतच नाही हो बाई. कायच्या गोष्टी करून राहिल्या असं? माय गोष्टी करून राहिल्या. मायकडे पप्पू चुलीच्या बोलून राहिल्या माहिती. विचारतोस माय कायच्या गोष्टी करून राहिल्या? कायच्या गोष्टी करून राहिल्या काकू? काही नाही. आपल्या घराची ते बाई आहे ना तिच्या घरचा कार्यक्रम आहे. त्या कोणत्या तरी गावले म्हणते. साऱ्या बायले सांगितलं म्हणते. तर मग सगळ्या जणी चालल्या त्याच्या गोष्टी होय. हो बाई मी ऐकलं होतं सकूच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून. तुम्हाला जा लागते का व? बाई आम्हाला जा लागते. आम्हाला आलते त्या घरी सांगाले आमच्या. हो माई घरी आलते ते सांगाले. काकू कालच तर मा समोरून गेल्या त्या. पण मला त्यानं असंही नाही म्हटलं, एका शब्दानं नाही म्हटलं या जो म्हणून शिले म्हणून. काहून नाही सांगितलं असं की मला त्यानं? हो मला तर सांगितलं होती ना. तुला कोणी सांगितलं असन? मागच्या वर्षी तुला सांगितलं होतं तिनं. सांगितलं असन तुला लक्ष नसन. त्या पोरीगिरी पाहिजे सांगितलं असन. माय काकू मी काय खोटी बोलणार आहे काय? एवढी खोटी बोलतो का मी? आली असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं माझ्या घरी आली म्हणून. आणि पण मी काकू आता कामाला नाही गेली, काही नाही गेली, घरीच तर आहे मी. आणि त्या दिवशी माझ्या समोरून नसतं गेलं त्याने एका शब्दानं तर म्हटलं चाल बा म्हणून. मायापुरीला जर सांगितलं असतं तर महापुरीनं मला सांगितलंच असतं ना काकू. कशी गोष्ट करता तुम्ही? तू चालला का रे ट्रिपले? बा आम्ही चाललो ट्रिपले. आमची ट्रिप चालली मनालीले. आमचे सर तर मस्त घेऊन जाते, दररोज जाते आमचे सर आमचे ट्युशनचे घेऊन. शाळेची ट्रिप चालली चाललं शाळेच्या ट्रिपले. आणि त्या ट्युशनचाच जातं का नेहमी आम्ही नाही जात असतो बाई. ते ट्युशन जास्त महागही पडते. आम्हाला का नाही ट्युशनची जेवण मजा येते. आम्ही तिथंच जात असतो. ते काही माहित नाही बाई म्हटलं नसन तुले. काकू इकडे जराशा काय तिथे थंडीत उभ्या राहता ये ना. जराशी थंडीतून उन्हीत. पप्पा इकडे उभं राहिल्यापेक्षा चला तिच्यापाशी जराशा 2 गोष्टी होते कर ना. थंडी नाही लागत उन्हीत उभं राहू आपण. हो इथं मोठी बसली आहे एवढ्या वेळची. त्या डोक्याला टिकली नाही ना म्हटलं. काकू काम करता करता पडली असन. हो ना माय पडली असन. उठले आणि चहा पाणी पिले. तुम्हाला तर माहितच आम्हाला हिवायची किती थंडी लागते. तर गरीब बिचारी उलीशी ऊन नाही पडत. त्याच्या वेळेस मार लागून तर भग लागते त्या घरात बापा. तुमच्या घरी बाई मला ऊन नाही पडत, समोर ऊन नाही पडत. कपडे धुतो आणि कपडे धुतले का घालतो तर कशाच वाहत नाही म्हटलं. रातची शेवटी घरात आणा लागते म्हटलं. हो मा एवढ्या वेळा तू कामालाच सुरुवात करतो. ते 11 वाजता घराला फळा लागते. आणि तू तुला किती वाजता धुत असेल? 2-3 वाजत असेल तुले. काय ते कपडे वाहत नव्हते वाले. तिथे कपडे वाहते हो. आता माझ्या 10 वाजत तर कपडे धुणं झाले म्हटलं. असे कसे वाहत नाही? ऊनही लागली नाही तरी वाहते म्हटलं दिवसभर. तर माझ्या वाडीवरच वाहू घालतो असतो बाप्पा. 12 वाजता तर आमच्या घरचं धुणं होते. आम्ही एवढ्या वेळपर्यंत काम नाही ठेवत बाई. जीवाले आमच्या बरंच नाही लागत. इथं दगदग लागते आमच्या जीवाले. का नाही वा झालं नाही बाई काम, झालं नाही काम. छातीवर बसल्यासारखंच लागते. एवढे कपडे वाहत नाही तर माडीवर जात जाणं कपडे घालत जाणं. काकू माडीवर घातले असते कपडे. पण कधी स्लॅबवर आहे नाही ना ते खंबे लावाले बांधाले काही. हो तुला मी एक आयडिया सांग काय करायचं. एक मस्तपैकी पिपा घ्यायचा आपल्या घरचा. त्याच्यात म्हटलं सिमेंट मस्तपैकी गिट्टी रेती भरायची. आणि 2 इकडून 2 भाषे रोयाचे. आपाप तर बनते व कायले ठोका त्याच्यापेक्षा तर तेच बरं आहे. त्याला दोरी बांधून घ्यायची. झालं सगळं सोपं का? चल त्या सांगितलं आता करूनच घेईन मी तसं. हो तुले काय सांगू माझ्या घरा बाजूची बाई आहे ना. मी माडीवर जातो ना तर पाहतो ना बिचारे रातभर कपडे घालते म्हटलं. चांगली आहे का म्हटलं हे सवय? तू सांग बरं. मी नाही ठेवत असतो काही असो. मी माझ्या घरात काढून येत असतो काकू कपडे. किती वेळा धुत होत असशील तरी. हे सवय बरी आहे काय? नाही ठेवाच नाही रातचे कपडे बाहेर गिरो. काकू आपल्याला सखीनं बोलावलं तर मग आपल्याला कार्यक्रमाला जायला लागेल. याटो करा लागेल ना. चालता का नाही चालत? नुसत्या गोष्टीच करता. जाऊ ना आपल्या घरापासून तो माणूस आहे ना. त्याला विचारलं कटल्यानं किती रुपये घेशील म्हणून. तो म्हणे 200 रुपये. कोण जाईल तिथे 200 रुपये कटले ना. त्याच्यापेक्षा तर आपल्याला तर एक मोठी गाडी करायला पुरते 200 रुपये देऊन. पुरते का तू सांग बरं? कटल्यात तर कटल्यात जाईल. त्याला 200 रुपये द्या. कोणा सांगितलं उलट डोकं? त्याच्या 200 रुपये देऊन गाडी निघायला पुरते आपल्याला सगळी. बरं काय 200 दिले तर बरोबर गाडी होती आपली. फक्त बाया पाहिजे बरोबर. तूही बरोबर आहे. त्याला कटल्याला पैसे द्यायला पुरते एवढे. आपण मस्त गाडी करू. अहो त्या घरी कायचा कल्ला ऐकू त्या दिवशी मार जोरानं तुझी सासू अड्डावे तू अड्डावे कायसाठी माय किती जोरात सुरू होतं. काय चालू तुमच्या घरी आवाज? माया घरची बुडगी वाय.
नुसती म्हटलं कायच्यासाठी कळकळ 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 करत राहते. हां, तिला किती कैदा समजून सांगा पण काही ऐकत नाही ते. आणि पाय तुम्हाला सांगतो, एक शब्द बोलणार नाही, 2 शब्द नाही, एका घंटा घंटा त्याचं बडबड बडबड राहते ना. आणि नेमकं कायसाठी झालं? काही नाही, मी गेली होती माय गावले, बुडगीच्या आल्या ना पोटात लागली ते माझ्यासोबत भांडाले. काय 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 तिला काय मिस लागते काय? कोणत्याही गोष्टीत ते भांडण करते. अरे मी झोपली ना कुरकुर करते म्हटलं ते ना माय. एवढ्या मोठ्या घरातले कामं करायला लागते आणि काय काय थकत नाही का? मी वावरातही जातो बाई आणि थकणार नाही का काकू? तुम्ही सांगा बरं. गुडगिली वाटते नुसतं मी कामं केलं पाहिजे आणि बस राबली पाहिजे फक्त. बाई आहेस त्याची बुडकी तशी. आणि मापाशी काय म्हणे बिचारे, तू एवढी करतं मापाशी काय म्हणे माहीत आहे? ते पोया शिल्लक ठेवते, हा स्वतःचा कपडा धुत नाही, लेकरायचं काही करत नाही अशी म्हणे म्हटलं त्याची बुडकी. बाई माईपाशी एक दिवस म्हटलं पण मी भांडणं लावायची काही गोष्ट घेतली नाही त्यापाशी. आता या बहिणी सांगितलं म्हणून मी तुला सांगून राहिली. आणि अशीच म्हणे बटलं तुझी सासू वाया झाडते, तिले झाला, तिले काय करा लागते काय अशी म्हणे म्हटलं तुझी सासू. काकू मला माझा असतं मी रोज कामाला गेली असती काय? यायच्या शेतासाठी जातो ना मी. आता तुम्ही सांगा बरं काकू, खरी खरी गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माया घरी म्हटलं आता मी पोया करून ठेवल्या, मी कामाला जातो, मानावर कामाला जाते, माय पोरगही कामाला जाते, माय पोरगी कामाला जाते. आणि आता तुम्ही सांगा त्याच्यातल्या त्याईनं पोया खाल्ल्या नाही तर मी काय करू? आणि अधिक म्हटलं कमी पडलं तर कमी कमी करते अशी बुडगी म्हटलं माई बम ठोकते. आणि सांगा बरं तुम्ही नेमकं जीवानं करावं तर करावं काय? हां, इथं पोरगं खात नाही, इथं नातू खात नाही, हिची नात खात नाही, तर मी काय करणार आहे? हे काही खात नाही, उली उली खाते ना नुसतं ठेवून देते. आपण काय करणार आहे? आणि काही झालं का मावरच दोन देते बिचारी बुडगी. काही नाही, ती बुडी पहिल्यापासूनच कमजोर आहे उलीशी. हां, तसे काही नाही, तिला काही उरलं का कुरकुर कुरकुर करत असे त्या मोठे जवली करे. आणि आता तुला हे करते. हां म्हणा, एक एक स्वभावच असते तो, काही करू शकत नाही. बाई बाई रंपायरी काय तिच्या चुगल्या करतात, चांगल्या गोष्टी कर ना. आणि चालल्या काय ते याटो गिटो करतात, सांग ना मला. मी विचार ना तिले सकीले मला कोणी सांगितलं म्हणून. तू येई ना मला वाटते त्या बाईनं तुला सांगितलं नाही काही नाही तरी आपल्याच मतानं काय बाई मासारखीले जर सांगितलं नसतं, मी म्हटलंही नसतं, मी आली नसती काही. पण आपल्याला म्हटलं नाही काही नाही, स्वतःच तोंडानं म्हणणं मी येतो हे नाही पटत बाई मले. तुझे बरंच वेगळं काम आहे. अशी मी नाही गेली असती, मला नाही पटत बिना मनानं गेलेलं. तिच्या मनात बोलावलं नसतं, तुला बोलावलं असतं ना. काय तोंडानं म्हणायला लागते हो? हां, कधी पाहिलंच नाही का ते तिथं कार्यक्रम? काकू असं तिच्या मनात बोलावणं, पण नाही राहिलं असं लक्ष, एखाद्याला सुटून जाते. मागच्याशी बोलावलं ना माहिती मले. ते तू जातच बापा, तुला काही म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. विचारतो तू तिले 10-12 बाया पाहिजे मग तेव्हा आपल्याला गाडी करायला पुरते. सगळ्या जणांना विचारा तुम्ही. मी विचार बाया करू आपण सगळ्याला जमा आणि चाललो जाऊ मग. हां, त्या रीत राहायचा. 200-200 रुपये म्हणा त्या गाडीवाल्याले. हो मी म्हणतो त्या गाडीवाल्याले का 200-200 घेवा आमचे, जास्त काही घेऊ नको म्हणतो बा तुझी गाडी असं म्हणतो मी त्याला. आहे बा फिक्स. चल मग जातो मग घरी. चल मी येतो बाप्पा घरी. काही म्हणा बापा काकू, हिची शिलीची हे सवय बरी नाही आहे वर. तोंडानंच म्हणणं मी येतो आणि जातो हे बरोबर आहे काय? हां, आपलं काही ना काही मान सन्मान असते ना. पटण्यासाठी गेली नसते, तोंडानं म्हटली नसतं कोणाला. मी तुम्हाला हे पटतच नाही अशा गोष्टी. ते काय कसा स्वभाव.